नमस्कार, मी आरती मोरे. एचडब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर हेडलाईन्सवर. भाजप नेते पुरुषोत्तम जाधव यांचा मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला. सातारा लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते. खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात सलग 2 वेळा त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. उदयनराजेंचे 2 नंबरचे प्रतिस्पर्धी म्हणून पुरुषोत्तम जाधव यांची ओळख आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपची युती झाली असली तरी जालनामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्यातील वाद संपलेला नाहीये. आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे, महिला आणि बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे आणि अर्जुन खोतकर यांच्या प्राथमिक बैठकीत आज यावरही तोडगा निघालेला नाही. आता उद्या युतीचा दुसरा मेळावा औरंगाबादमध्ये पार पडणार आहे. त्याआधी रामा हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीनंतर जालन्याच्या वादावर पडदा पडेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 19 मार्चला पदाधिकाऱ्यांचा मेळावा मुंबईत आयोजित केलाय. या मेळाव्यात ते मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहेत. राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देऊन नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचार करण्याची चिन्ह आहेत. मनसेच्या 13व्या वर्धापन दिनी राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकांबाबत नंतर बोलेन असं म्हणत सस्पेन्स कायम ठेवला होता. हा सस्पेन्स 19 मार्चला संपण्याची शक्यता आहे. गोव्यात काँग्रेसने राज्यपालांना पत्र पाठवून सत्ता स्थापनेचा दावा केलाय. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती ढासळली आहे. ते सत्ता चालवू शकत नाहीत. त्यामुळे हे सरकार बरखास्त करून आम्हाला सत्ता स्थापनेची संधी द्यावी असं काँग्रेसने आपल्या पत्रात म्हटलंय. गोव्याचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कावलेकर यांनी ही मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या चौकीदार या प्रतिमेला देश पातळीवरील स्थानिक वर्गाशी जोडलाय. केवळ मी एकटाच चौकीदार नाही तर भ्रष्टाचाराशी लढणारा, सामाजिक गुन्हेगारीशी लढणारा आणि वाईट प्रवृत्तीवर नजर ठेवणारा प्रत्येक भारतीय चौकीदार आहे असं मोदींनी म्हटलंय. तसेच देशाच्या विकासासाठी कष्ट करणारा प्रत्येक जण चौकीदार असल्याचं भाजपने म्हटलंय. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून व्हिडिओ सुद्धा शेअर केलाय. सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा एचडब्ल्यू मराठी. आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, आमचं ॲप डाउनलोड करा, आमच्या फेसबुकला लाईक करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.